रामा तुला कधी भेटला? तेच तर सांगून राहिलो ना साहेब. मी आणि संपत एका ठिकाणी कामाला होतो. मी ड्रायव्हर होतो. एका टायमाला संपत मला एका बंगल्यावर घेऊन गेला आणि पहिले शूट मी गेला तिथं पाहिलं. रामा, काम झालं तुझं. आजपासून तुझी ड्युटी इकडे. इथे एक मॅडम आहे, त्या सांगते तिथं गाडी काढायची आणि घेऊन जायचं बस. अच्छा, म्हणजे ह्या काय झालं? नाही, काय नाही. चल की मग, चल. पाहिल्यापासून मला वाटून राहिलं होतं कुठं ना कुठेतरी पाणी मुरून राहिलंय. मी बंगल्यावरच्या फेऱ्या वाढवून राहिलो. काहीतरी काम गिम काढून रोज बंगल्यावर जाऊ लागलो. मॅडमला घेऊन हॉटेल पॅराडाईजला जा. पॅराडाईजला काहून? इथं राहतात ना त्या. रामा, तुला काय सांगितलं? कामाशी काम ठेवायचा, विचार करायचा नाही. अरे पण निघ. हॉटेल पॅराडाईज रोज पाहून राहायचो. तिथं कुणी ना कुणी नवा माणूस येऊन राहायचा. आणि मग तू गेला की ढसाढसा रडून राहायची. आणि त्या दिवशी अबे गावची याद येऊन राहिली ना बे. निघाला तर पाहिजेच ना बे. हा, तुला सोडून देतो. तुला कोण सोडणार परत? हा, चल येतो मी. केसमध्ये माझ्याशिवाय साक्षीदार म्हणून तू पहिली आहेस, पण फार महत्वाची आहेस. तू घाबरू नकोस अजिबात, कारण तू एकटी नाहीयेस. आणि मीही. आपल्याला नक्की न्याय मिळेल. आपल्यासारख्या असंख्य दुर्गा उभ्या झाल्या ना, तर तो राक्षस जळून राख होईल. खात्री आहे माझी. काल या मंगेशचा ऍक्सिडेंट झाला होता आणि मीच त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हो, हा तोच माणूस आहे. ह्याला ना मी आधी कुठेतरी भेटले होते. खूप ओळखीचा चेहरा वाटत होता ह्याचा. या माणसापासून लांब राहायला नका. एकदाच भेटलाय ना, पुन्हा नको भेटूस. हा माणूस तुझ्या संपर्कात पुन्हा येता कामा नये. इतकं सगळं होऊन सुद्धा ती उभी आहे. ह्या सगळ्याबद्दल तिच्या मनाच्या कोपऱ्यात राग भरलाय आणि तो तिच्या डोळ्यात दिसतो. काय माणूस रे हा मंगेश. इतका नीच निर्दयी माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाहीये. पण त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळेल. आणि आता तर शीतली आपल्या बरोबर आहे, तुझी बाजू आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी. जेव्हा तीही कोर्टात उभी राहून मंगेश विरुद्ध साक्ष देईल ना, तेव्हा मंगेशला कोणीच वाचवू शकणार नाही.